2 ते 3 दिवस अगोदरच सौरवच्या पप्पांनी मला सांगितलं होतं, की आपल्याला चर्चमध्ये प्रोग्रामसाठी जायचं आहे. त्यासाठीच माझं हो नाही, हो नाही चालू होतं, पण वेळेवरच मग मी रेडी झाले होते. आणि सौरवच्या पप्पांनी सांगितलेलं काम मी ऐकलेलं नव्हतं. म्हणून ते माझ्यावर इतके जास्त रागावले होते, खूप जास्त. आणि रागावल्यानंतर मला रडू यायचं, तर त्यांचा चेहरा बघून ना मला इतका हसा येऊन राहिला होता खूप जास्त. आता कुठे पण जायचं म्हटलं का माझ्या सर्व मॅडम मला लवकरच रेडी होऊन जातात. आता बाहेर जायचं होतं म्हणून घरून थोडं लवकरच निघलो होतो, कारण मला बाहेर थोडं काम वगैरे होतं. आता नेहमी असं ऐकलं होतं, की जे एजन्सी वॉलपेपरमध्ये ना खरंच खूप छान-छान वॉलपेपर मिळतात. मी जे रील वगैरे बघितले होते मी, तर खरंच ऐकल्याप्रमाणेच ना खरंच खूप छान-छान वॉलपेपर होते. मला काही स्टिकर घ्यायचे होते, मी तिथून घेतलेले होते. आता नंतर बर्डीवर गेलो होतो. ज्वेलरी, कपडे, चपडा-जोडे बघून ना मला इतका चक्रावल्यासारखं वाटत होतं, की खूप जास्त. असं वाटत होतं, की कोणतं घेऊ आणि कोणतं नाही. पण आज ही कोणतीच शॉपिंग मला करायची नव्हती. कारण मला हे सगळ्यात इम्पोर्टंट ना गॅजेट घ्यायचे होते. सरोजच्या पप्पाला वाटलं, का आता ही शॉपिंग करते, म्हणून ती गाडी थोडी लवकर तिथून स्पीडने घेतली होती. संध्याकाळचा बर्डीचा व्ह्यू ना खरंच खूप जास्त छान होता. नंतर गेलो होतो स्ट्रीटवर. तिथे छान मस्त असं काही आम्हाला खायचं होतं, ते एन्जॉय केलं. आणि मला असं फॅमिली टाईम स्पेंड करायला ना इतकं जास्त आवडते, की खूप जास्त. नंतर आम्हाला प्रोग्राममध्ये जायचं होतं. तिथे गेलो होतो. माझ्या सरूला ना असं बाहेर गेल्याच्यानंतर तिला एन्जॉय करायला खरंच खूप जास्त आवडते आणि प्रत्येकच पॅरेंट्सनी ना आपल्या मुलांना थोडं बाहेर वगैरे घेऊन जायला म्हणजे पाहिजेच. कारण त्यांचा ना कॉन्फिडन्स लेव्हल ना खरंच खूप छान जास्त गेन होतो. माझी सरू ना माझ्यापेक्षा ना सरूच्या पप्पाजवळ जास्त खुश असतात. बाहेर मग जे प्रोग्राम वगैरे अटेंड केला, मग थोडं खूप वेळ झाला होता. मग लवकरच तिथून आम्ही निघालो आणि आम्हाला चायची इतकी जास्त तलप आहे, की रात्रीचे 11 का बरं वाजत नाही. आम्हाला चाय हवा म्हणजे असतोच काही. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.